नमस्कार. आज आज तुम्हाला आम्ही अंडा राईस बनवून दाखवणार आहे. समजा भात आहे, खरं डाळ करायला कंटाळा आला तर मस्तपैकी एक रेसिपी आहे अंडा राईसची. त्यासाठी सुरुवातीला हा कुकरमध्ये भात शिजवून घेतलेला आहे. हा बघा, कुकरमध्ये भात बनवलाय, केलाय. आता आपण अंडा राईस करण्यासाठी हे 3 अंडे फोडून या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेले आहे. आता आपण अंडा राईस करायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: चटणी, शेजवान चटणी, 1 चमचा टोमॅटो केचप घेतलाय, कांदे 3, टोमॅटो आणि मिरची. टोमॅटो 1 आहे, मिरच्या 3-4 आहेत. एवढं साहित्य लागणार आहे. आता आपण मीठ थोडंसं चवीनुसार, जराशी चटणी आणि हळद टाकायची आहे. ओंकार, हे जरा फेटून घे. तुझ्या इथं उभा राहा. फेटून घे. बस झाला. आता तेल टाकते. हे बघा, आता तेल तापलेलं आहे आणि आता आपण हे कांदा आपण तेलात टाकूया, परतून घेऊया. गॅस जरा मिडियम ठेवते आणि लवकर जरासा परतून नरम व्हावं म्हणून मीठ घालते, थोडंसं मीठ घालते. आपण मिरच्या टाकूया. मिरच्या जरा परतून घेऊया, म्हणजे त्यातला तिखटपणा जरा कमी होतोय मिरच्यामधला. आणि आता टोमॅटो टाकूया. हे सगळं जरा नरम होऊ दे, शिजू दे जरा, त्याच्यातला कच्चापणा निघून जाऊ दे. आता बघा कांदा कसा नरम झालाय, टोमॅटो शिजलेत, कांदा नरम झालाय. आता ह्याच्यात काय टाकायचं? ही चटणी टाकूया आपण. सॉस भी टाकूया. आणि याला जरासं परतून घ्यायचं. जरासं तेल सुटेपर्यंत. हळद आहे ते टाकले. आता याच्यामध्ये फेटून घेतलेला अंडा टाकायचं आणि मग चव बघायची. मीठ जर टाकायचं, आपल्याला थोडंसं टाकलंय ना, मीठ नंतर टाकायचं. आता आधीच भात घेऊन इकडे. अंडा टाकले की लगेच आपल्याला भात टाकायचा आहे. आधीच आता भात टाकणार. आधीच हे अंडे घे. हे अंडे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर जरासं परतून भात टाकायचा.
मी या बाजूला उभं राहते. आता ह्याच्यात टाक. आणि परत ह्याच्याने ढवळलं घ्यायचा. बघ टाक पूर्ण. हां आता भात टाकायचं. आता ह्याच्यामध्ये भात घालायचा. हा भात घाल. पटकन घालायचं. तो त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. ठेव. आता हे घ्यायचं आणि परत हळूहळू करायचा. हां बरोबर आहे. इकडे आण बघू. छान केलंच आहे. थांब जरा उठ. 1 मिनिट उठ. आता छान हे केलं ना. मस्त दिसायलंय. त्याला जरा 2-3 मिनिटं आपण झाकून ठेवूया. ओंकार जरासं हे दे, झाकण दे. आपण आता त्याला 2 मिनिटं झाकून ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहे. चटचट चटचट आवाज आलाय. आता आपण हा बंद करूया. आता प्लेटमध्ये काढूया. कढई आहे ना, आपण प्लेट सर्व करूया. हळूहळू गरम आहे. काढ. हळूहळू काढा. अंडा राईस. अंडा फोडून घातल्यामुळे आपल्याला वेगळं असं सांबार करण्याची गरज नाही. इतका टेस्टी होतो की परत 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 करून खावंसं असं वाटतंय. आदित्य पाटील 1510 या यूट्यूब चॅनलला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. खूप सुंदर होते ही अंडा राईस. माझ्या वडिलांनी दाखवलेली होती. आम्ही आवर्जून करतोय नेहमी. आता ह्याची टेस्ट बघूया. आधी आम्ही आवडीने ओंकार होतो त्यामुळे सारखं ओंकार बोलायला होतंय. ओंकार घे बघू. कशी आले? चांगली आली. पोटावर लागलं. मी पण जरा बघते. खूप सुंदर. ते चटणी, सॉस, परत अंड्याचं हे खूप सुंदर लागते. खूप म्हणजे खूपच सुंदर लागते. एकदा तरी करून बघा. आणि आदित्य पाटील 1510 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.